फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आपले केस हे सुंदर, लांब, सडक आणि चमकदार असावे असे प्रत्येकालाच वाटते। तर त्यासाठी आपण पार्लर मध्ये जाऊन बरेचशा महागड्या ट्रीटमेंटही घेतो, बरेच सारे प्रोडक्ट मार्केट मधनं आणतो, बट त्यानेही आपल्याला पाहिजे जसा आपल्या केसांवर रिझल्ट हा मिळत नाही किंवा आपल्याला पाहिजे जसे आपले केस हे सिल्की, शायनी आणि स्मूथ आणि त्याची हेअर ग्रोथ ही झटपट होत नाही। तर फ्रेंड्स, मी जर सांगितलं की हे कुठलेही उपाय न करताही तुम्ही तुमचे केस हे हेल्दी ठेवू शकता आणि तुमची हेअर ग्रोथ ही फास्ट करू शकता, तर यस, आजच्या व्हिडिओमध्ये मी असे काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे। ते जर तुम्ही केले किंवा तुमच्या हेअर केअर रुटीन मध्ये ते उपाय जर तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुमचे केस हे सिल्की, शायनी आणि स्मूथ ही होतील आणि तुमचे केस हे झटपट वाढण्यासाठी ही मदत होईल। त्यासाठी तुम्हाला काही उपाय करणं हे गरजेचं आहे। त्याआधी हे उपाय जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग जाणून घेऊया की ते उपाय कोणते। ते सगळ्यात पहिला उपाय आहे ऑइलिंग, म्हणजे केसांची मसाज। ऑइल मसाज ही आपल्या स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करते आणि आपले केस हे हेल्दी ठेवण्यासाठी ही मदत करते। तर तुम्ही जर ऑइलिंग करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, थंड तेलाऐवजी तुम्ही जे तेल केसांना लावता ते थोडंसं कोमट करून घ्या आणि त्याने व्यवस्थित तुमच्या केसांना मसाज करा। याने तुम्हाला एक पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो आणि लवकरच तुमचे केस हे वाढण्यासाठी ही मदत होते। सोबतच तुम्ही जर केसांची रेग्युलर मसाज केली तर तुमचा स्काल्प ही निरोगी राहतो। केस ड्राय होणे, रुक्ष होणे, केसांमध्ये डॅन्ड्रफ होणे किंवा स्काल्प हा इची होणे असे बरेच सारे जे हेअर प्रॉब्लेम्स आहेत, हे जर तुम्ही ऑइल मसाज केलं तर हे नक्की दूर होतील आणि तुमची हेअर ग्रोथ ही झटपट व्हायला मदत होईल। त्यानंतरचा सेकंड उपाय आहे हर्बल हेअर पॅक। यस, पूर्वी आपल्याकडे अशी पद्धत होती की घरगुती उपाय म्हणून आपल्याकडे मेहंदी लावली जात होती किंवा हर्बल हेअर पॅक हे घरच्या घरी तयार होत होते, बट आजकाल मार्केटमध्ये प्रत्येक व्हरायटीचे हर्बल हेअर पॅक हे अवेलेबल आहेत। तर ते हर्बल हेअर पॅक ही तुमच्या केसांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी मदत करतात। तर असे हेअर पॅक निवडा की ज्यामध्ये आवळा, हिना, नागरमोथा, भृंगराज, जास्वंद, कढीपत्ता, मेथीदाणे, निंबू आणि मेहंदी यासारख्या आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर केलेला असावा। तर तुम्हाला काय करायचे आहे, असं मार्केटमधनं एक नॅचरल असा हेअर पॅक आणायचा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो व्यवस्थित मिक्स करा आणि तो हेअर पॅक तुमच्या केसांना लावा। आता याने काय होतं की तुमच्या केसांची मुळं हे स्ट्रॉंग होतात आणि तुमचे केस ही स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते आणि यामुळे तुमच्या केसांची वाढ ही झटपट होण्यासाठी मदत होते। नंतर तिसरा उपाय आहे आवळा। यस, आवळा हे आपल्या केसांसाठी एक टॉनिक मानलं जातं। आवळ्यापासून बऱ्याच साऱ्या गोष्टी या तयार केल्या जातात, जसे की आवळ्याचा मुरंबा, आवळ्याचा ज्यूस किंवा आवळ्या कँडी, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आवळ्यापासून बनवल्या जातात। तर ह्या तुम्ही तुमच्या डाएट मध्ये नक्की इन्व्हॉल्व करायला हवा। तर याने काय होतं की तुमची हेअर ग्रोथ ही बूस्ट होते आणि तुमचे केस हे हेल्दी राहण्यासाठी ही मदत होते। त्यासोबतच आवळ्याचं ऑइल ही बनवलं जातं, तर आवळ्याचं ऑइल ही तुम्ही वापरू शकता। तर आवळ्याचा हेअर पॅक ही आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तर आवळ्याचा हेअर पॅक ही आपल्या केसांना हेल्दी ठेवतो। त्यानंतर चौथा उपाय आहे कांद्याचं पाणी किंवा कांद्याचं ज्यूस। यस, तुम्हाला काय करायचं आहे, कांदा हा आपल्या केसांसाठी वापरायचा आहे। तुम्हाला काय करायचं आहे, लालसर रंगाचे जे कांदे असतात तेच वापरायचे आहे। तुम्हाला व्हाईट कलरचे किंवा सफेद कलरचे जे कांदे असतात ते वापरायचे नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, कांदा हा व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये खोबरेल तेल ऍड करायचं आहे। आता खोबरेल तेल ऍड केल्यानंतर हे व्यवस्थित उकळून घ्या। जोपर्यंत त्या तेलाचा असा लालसर पिवळा कलर येत नाही तोपर्यंत ते तुम्हाला उकळायचं आहे, जेणेकरून त्या कांद्याचा जो अर्क असतो तो त्या तेलामध्ये उतरायला हवा। आणि हे तेल अशा प्रकारे तयार झाल्यानंतर ते तुम्हाला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि नंतर ते तुम्हाला एका काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। आता हे तेल तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही हेअर वॉश कराल त्याआधी हे तेल तुम्हाला तुमच्या केसांना लावायचं आहे।
आता कांद्याने काय होतं की आपल्या केसांमध्ये जर डॅन्ड्रफ असेल तो पूर्णपणे रिमूव्ह होतो आणि आपली हेअर ग्रोथ ही झटपट होण्यासाठी मदत होते। शक्यतो हे ऑइल तुम्ही रात्री झोपताना लावा आणि सकाळी उठून तुम्ही तुमचे हेअर वॉश हे करू शकता। त्यानंतर पाचवा उपाय आहे डाऊनवर्ड डिरेक्शनने तुमचे केस विंचरा, किंवा तुम्ही जर केसांना ऑइल लावत असाल तर तेही तुम्ही डाऊनवर्ड डिरेक्शननेच लावा। याने काय होतं की तुमच्या स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होतं आणि तुमच्या मेंदूला रक्त पुरवठाही चांगला होतो। रोज दिवसातनं एकदा तरी तुम्ही डाऊनवर्ड डिरेक्शनने तुमचे केस हे विंचरायलाच हवे। त्यानंतर सहावा उपाय आहे शिककाई आणि रिठा। तर केसांसाठी शिककाई आणि रिठ्ठ्याचा वापर करा। शिककाई आणि रिठ्ठा हे आपल्या केसांसाठी एक छान असं क्लिन्झर मानलं जातं, म्हणजे शिककाई आणि रिठ्ठा हे एक शॅम्पूचं काम करतं। तर शिककाई आणि रिठ्ठ्याचा वापर हा तुम्ही केसांसाठी करा। या दोन्हींचा तुम्ही व्यवस्थित पावडर बनवून ठेवा आणि जेव्हा तुम्ही हेअर वॉश कराल तेव्हा ते तुम्ही केसांना लावू शकता। आता शिककाई आणि रिठ्ठा जर तुम्ही केसांना वापरलं तर कोणीही तुमच्या केसांची वाढ ही थांबवू शकत नाही। त्यानंतर सातवा आणि लास्ट उपाय आहे केसांची वेण्या घाला। तर दिवसभर तुम्ही कितीही केस मोकळे असू देत, बट रात्री झोपताना तुम्ही केसांची वेणी घालूनच झोपा। वेणी घातल्याने काय होतं की आपल्या केसांना असा ताण पडतो आणि त्यामुळे आपली हेअर ग्रोथ ही लवकर होण्यास मदत होते। आणि याशिवाय तुम्ही जर केसांना आर्टिफिशियल कलर लावत असाल, डाय लावत असाल किंवा केसांवर काही केमिकल ट्रीटमेंट्स घेत असाल तर ते जरा प्रमाणात कमी करा। जास्तीत जास्त तुम्हाला शक्य होईल तितके तुम्ही घरगुती उपाय तुमच्या केसांसाठी करू शकता। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इझी टिप्स सांगितल्या आहेत, त्या तुम्ही तुमच्या केसांसाठी नक्की फॉलो करा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।